आपण पाहतो की या ठिकाणी थोडासा संघर्ष पाहायला मिळतो। हे दृश्य आपण बघू शकतो, थोडी बाचाबाची झालेली आहे। हे दृश्य आपण थेट बघू शकतो। राजकोटवरची ज्याप्रमाणे वातावरण होईल असं वाटलं होतं त्याचप्रमाणे वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एकूणच आपण पाहतोय की नारायण राणे यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत, महाविकास आघाडीचे समर्थक देखील या ठिकाणी आलेले आहेत। धक्काबुक्की थोडीशी पाहायला मिळते, नेमकं काय घडलंय हे पाहायला मिळत नाही। दुसरीकडे आपण पाहतोय ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे भगवे वस्त्र हे घातलेले आहेत त्यांना या ठिकाणी ढकलून काढलं जाते। पोलिसांनी रस्सी लावलेली आहे पण त्या रस्सीचा फारसा काही उपयोग झालेला नाही आहे। आपण पाहतोय की एकमेकाला आव्हान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय। एकूणच आपण पाहतो की राणे समर्थक आणि ठाकरे समर्थक असं चित्र दिसतंय। वैभव नाईक आपल्याला आपण पाहतो या ठिकाणी आहेत, ते आपण पाहतो की संदेश पारकर देखील आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतात। एकूणच आपण पाहतो की ही धक्काबुक्की आहे या ठिकाणी बघू शकतो, अशा प्रकारची दृश्य आहेत। एकूणच आपण पाहतो की पोलीस जे आहेत त्या ठिकाणी ही परिस्थिती। प्रताप, आपण प्रेक्षकांना थोडंसं सांगूयात, सध्या राजकोट किल्ल्यावर विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही नेते आलेले आहेत, त्यामुळे थोडासा गोंधळ पाहायला मिळतोय। गेल्या काही दिवसांपासून राजकारणाच्या सभेच्या ठिकाणी सुद्धा गोंधळ पाहायला मिळतो आणि अशीच काहीशी स्थिती सध्या राजकोट किल्ल्यावर पाहायला मिळते। ठीक आहे, सांगतो, चल बाजूला या। आपण पाहतो ही दृश्य पाठीमागच्या बाजूला कशा प्रकारचे आहेत। या ठिकाणी वैभव राणे आहेत तर संदेश पारकर आहेत, ते आले होते आणि त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झालेला अशा प्रकारचं म्हणणं त्यांचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी अशा प्रकारची गोष्ट घडत असेल तर ती चुकीच आहे, अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे। एकूणच आपण पाहतोय की या ठिकाणी तणावाची परिस्थिती आहे, पोलिसी तणावाची परिस्थिती हाताळताना दिसत आहेत। एकूणच आपण पाहतो की जो एकूण तणाव जो आहे अशा प्रकारे तणाव होईल असं वाटलं होतं, कारण या ठिकाणी केली होती। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। राजकोट या ठिकाणी नेमकं काय घडलं मला माहिती नाही काय नेमकं घडलं, काय सांगाल? ह्या जिल्ह्याचे जे एसपी आहे ना त्याला विचारा ह्या कृत्याला जबाबदार कोण। आदित्य ठाकरे आले होते त्याच वेळेला घडलं, त्याच वेळेला घडवणारा कोण होता त्याचा शोध घ्या म्हणा, एसपी ला सांगा, नुसते भांडी घासत बसू नको। आदित्यजी काय सांगाल, या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडते? आपण पाहिलं की आदित्य ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की मी आधी पाहणी करतो मग बोलतो। एकूणच आपण पाहतो की या ठिकाणची घटना पाहिल्यानंतर एकूणच महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये संघर्ष होईल असं वाटलं होतं। या ठिकाणी आदित्य ठाकरे या ठिकाणी आले, त्यांचे कार्यकर्ते भगवे जे स्कार्फ आहेत ते गळ्यामध्ये घातलेले होते। आपण पाहतो की इथल्या एसपींना विचारा अशा प्रकारची भूमिका ठाकरे गटाच्या नेत्यांनी मांडलेली आहे। आपण पाहतोय ही परिस्थिती कशा प्रकारे आहे राजकोटवर, अशा प्रकारची परिस्थिती उद्भवेल असं वाटलं नव्हतं, पण एकूणच आपण पाहतो की कशा प्रतिक्रिया या ठिकाणी पाहायला मिळतात। दोन्ही गटाचा संघर्ष होईल असं वाटलं होतं, पण आपण पाहिलं त्यावेळेला महाविकास आघाडीचा मोर्चा सुरू होईल त्याच वेळेला महायुतीच्या वतीनं या ठिकाणी आपण पाहतोय की नारायण राणे ते दाखल झाले, त्यामुळे कुठेतरी संघर्ष होईल अशा अपेक्षा होती आणि तोच संघर्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले। सध्या आपण दृश्यांमध्ये बघू शकतो अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे आहेत, ते पाहणी करण्यासाठी या ठिकाणी बाहेर जात आहेत। आदित्य ठाकरे यांनी आपल्या पायातले चप्पल काढलेले आहेत आणि त्याचबरोबर आता जे चबुतरा आहे ज्या ठिकाणी चबुतरा कोसळलेला आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय ते पोचताना दिसत आहेत, त्याची थेट आपण दृश्य बघू शकतो। एकूणच आपण पाहतोय की नारायण राणे येऊन पाहणी करून गेल्यानंतर आता आदित्य ठाकरे आपल्या नेत्यांसह आलेले आहेत आणि चबुतराच्या इथे ते पोहोचलेले आहेत, ते दृश्य आपण बघतोय। आदित्य ठाकरे या ठिकाणी नतमस्तक झाल्याचे दृश्य आपण पाहू शकतो। दृश्यांमधून दिसून येतं की आदित्य ठाकरे यांनी जो पडलेला पुतळा आहे त्याला नतमस्तक झालेले आहेत आणि काय नेमकी भूमिका मांडतात हे काही वेळेत आपल्याला कळेल, पण एकूणच आपण पाहतोय की या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि आता नारायण राणे समर्थक जे आहेत ते अजूनही पुढच्या बाजूला थांबून आहेत।
तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ते माहिती घेत आहेत, आदित्य ठाकरे बोलत आहेत आणि स्थानिकाकडून माहिती घेत आहेत.